गावीच लागतील। शिवसेना प्रमुखांच्या सोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना आयुष्यातून राजकारणातून कायमचा उद्ध्वस्त करण्याचं पाप त्यांनी सुपारी घेतली होती या उद्धव ठाकरेंनी। तोच उद्धव आता उद्ध्वस्त होणार आहे, आपल्याला दिसेल। काय केली मनोज जोशींची अवस्था? लाखो लोकांमध्ये शिवाजी पार्कच्या सभेमधून व्यासपीठावरून त्यांना अक्षरशः हाकलून अपमानित करून हाकलून लावलं। काय मनोज जोशींचं शिवसेना मोठा करण्यामध्ये योगदान नव्हतं? नवलकरांची काय अवस्था केली? नवलकर मृत्यू पावल्यानंतर ज्यावेळेला हे उद्धव ठाकरे घरी गेले, मी सोबत होतो, त्यांची मुलगी त्यांना आत घेत नव्हती। आता कशाला आलो इथं? माझे वडील जिवंत असताना त्यांना त्रास दिलात तुम्ही, त्यांचे फोन घेतलेत नाही, त्यांना भेट दिलीत नाही, आता तुम्ही कशा आलात? ती मुलगी जिवंत आहेत सांगेल आज देखील। इलादर ढाकेना वर्षा बंगल्याच्या बाहेर 4 तास उभे करून ठेवली, त्यांना भेट दिली नाही। दिवाकर रावतेंचं मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली, त्यांना घरी बसवलं। रामदास कदमांची आमदारकी काढली, मंत्रिपद काढलं, आपल्या मुलाच्या मतदारसंघात दिलं, आणि माझं मंत्रिपद स्वतःच्या मुलाला दिलं, आदित्यला। रामदास कदमांना घरी बसवली। गजानन कीर्तिकरांना घरी बसवली। गजानन कीर्तिकर भेटायला गेले, 2 तास त्यांच्याकडे ढुंकून पाहिले नाही उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात। शर्मेने मान खाली घातली आणि निघून आले। तर शिवसेना प्रमुखांच्या सोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं पाप ज्या उद्धव ठाकरेंनी केलं तो उद्ध्वस्त होणार नाही? एकनाथ शिंदे बाजूला काय निघून गेले? त्याविषयी त्यांना अपमानित केलं। कॅबिनमध्ये त्यांचे हौसे गौसे नवसेच घेतले आणि ह्याला 3 तास बाहेर उभा करून ठेवलं एकनाथ शिंदेना, तेव्हा गागांतून निघून गेले ते। हे पाप जे केलेत ना उद्धव ठाकरेंनी, त्याची फळं त्यांना भोगावीच लागतील। आणि म्हणून शिवसेना खरी शिवसेना प्रमुखांची आहे, ती एकनाथ शिंदेंची आहे। आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री बनण्याचं ज्या उद्धवनी केलं, त्या उद्धवला आता शिवसेना प्रमुखांचं राजकारणासाठी नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही, हे महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे। नवीन सांगायची आवश्यकता नाही। मला वाटतं मला या वादामध्ये पडायचं नाही। वाघ्या कुत्र्याची समाधी का बनवली, कुणी बनवली, किती वर्षापासून बनवली, मागचा उद्देश काय होता, हे इतिहासकार सांगतील कदाचित, त्याची सखोल माहिती घ्यावी। पण त्यासाठी वाद करणं हे मला निश्चितपणे आवडत नाही, मला म्हणजे माझ्या मनाला ते पटत नाही। भाई वाल्मिकरांचा विषय आहे, आरोपींनी कबुली दिलेली आहे की आम्हीच ते केलं, कसं बघता याकडे? कोण? संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिकरांच्या सोबत जे असलेले 3 जण त्यांनी कबूल। संतोष देशमुख प्रकरणामध्ये अतिशय निर्गुण अशी हत्या व्हिडिओ काढून झाली, व्हिडिओ काढून, म्हणजे ज्यांनी हत्या केली त्यांच्या मनामध्ये इतकींची देखील भीती नाही, कायद्याचा धाक नाही, हे आपल्याला कळतं आहे। आणि त्या तिघांनी आता मान्य केलं आहे, हो ही हत्या आम्ही केली। माझी शासनाला विनंती आहे, माझी माननीय मुख्यमंत्री माननीय गृहमंत्र्याला विनंती आहे की या तिघांनाही फाशी झाली पाहिजे। भविष्यामध्ये अशा पद्धतीचा कायदा हातामध्ये घेण्याची हिंमत महाराष्ट्रामध्ये कोणाची होता कामा नये। विशेषतः यापुढं वाल्मिकावरचा त्याच्यामध्ये काय सहभाग होता, धनंजय मुंडेंचा काय सहभाग होता का, हे देखील स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असे मला वाटतं। आणि म्हणून ह्या सगळ्या बाबीची चौकशी होणं आवश्यक आहे। ज्यांनी कबूल केले या ठिकाणी त्या हरामखोरांना फाशी झाली पाहिजे। पुन्हा कायदा हातात घेण्याची हिंमत होता कामा नये। कुणाची बीडमध्ये, एका बीडमध्ये 200 वालोचं लायसन्स, याची चौकशी झाली पाहिजे। हे लायसन्स कोणी दिले, कशासाठी दिले, मागचा उद्देश काय, त्यासाठी शिफारस कोणी केली होती, या सगळ्या बाबीची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। आणि ज्यांनी बेकायदेशीरपणे हे कामं केलेत, लायसन्स घेतलेत, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असं माझं ठाम मत आहे। होय, दिशा सालेंच्या मृत्यू प्रकरणातला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आता पुढे आला आहे। किती वर्षाने आला आहे तो? आताच मीडियाच्या हातामध्ये कसा लागला तो? आणि मग म्हणून मी म्हटलं ही केस सीबीआयकडे द्या, दूध का दूध पाणी का पाणी होईल। त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप केला का? त्यांना जसा रिपोर्ट हवा तसा बनवून घेतला का? तिच्या छातीवरती जखम होती, तिच्या पोटावरती जखम होती, ती पडली, डोक्यावरती पडली, डोकं फुटलं मी समजू शकतो, पण हातावर पायावरती आणि छातीवरती जखमा आल्या कुठून? हे संशयास्पद नाही?
आणि म्हणून या केसमध्ये सखोल चौकशी पुन्हा एकदा झाली पाहिजे. आणि आदित्य ठाकरेच्या बाबतीमध्ये कोणतो पांचाली, कोणतो दिनी मोगया, हे कोण, ही गँग आदित्य ठाकरेची कशी काय सोबत? त्यांचा तर राजकारणाचा काय संबंध नाही. मग हे आदित्य ठाकरेचे धंदे गातीचे काय होते नेमके, ही चौकशी झाली चालू, त्याच्यामध्ये ही देखील माहिती आपल्याला महाराष्ट्राला मिळेल आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्टपणे येईल. ज्या शिवसेना प्रमुखांनी संघर्ष करून शिवसेना मोठी केली, त्यांचे नातूचे नेमके धंदे काय होते, काय आहेत, आणि त्याचा बाप त्याला कसा वाचवायचा प्रयत्न करतोय, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी बाब आहे ती अतिशय गंभीर आहे. CBIला केस दिली पाहिजे. याच्यामध्ये कुणी हस्तक्षेप केला आहे का, याच्यामध्ये रिपोर्ट बदलायचं काम कुणी त्यावेळेला केलं आहे का? कारण आमची एक माजी महापौर जाऊन तिच्या बापासमोर बसत होती, ती का बसत होती? मग त्यांना काय मॅनेज करण्याचं प्लॅन चाललं होतं का उद्धव ठाकरेंचं? ह्या सगळ्या बाबी समोर येणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यालाच धरून अरविंद सावंत यांनी आज अशी मागणी केली की दिशा सालियन यांच्या वडिलांची नार्कोटेज झाली पाहिजे. जर दिशा सालियनच्या आई वडिलांची नार्कोटेज झाली पाहिजे तर मग आदित्य ठाकरेची पण नार्कोटेज झाली पाहिजे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल. अरविंद सावंत यांचे मी आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी चांगली मागणी केली. मग अरविंदजी त्यासोबत तर आदित्यचे पण होतेच ना नार्कोटेज. तो पांचाली कोण आहे त्याची होते ना, दिनी मोगयाची होते ना, यांची नार्कोटेज होतेत. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल समोर, काय अडचण आहे त्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.